नमस्कार. गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशा सुक्या वालाच्या शेंगा बनवणार आहेत. भरपूर अशा वालाच्या झाडाला आपल्या शेंगा लागल्यात. मोठा वेल आहे तर बघू शकता किती मस्त अशा शेंगा लागलेल्या आहेत. औषध नाही मारलेलं आम्ही, थोडासा मावा पडला होता म्हणून राख शिंपली होती त्याच्यावर. बघू शकता किती मस्त असे घड लावलेले आहेत. फुलं पण अजून तेवढेच आहेत. अजिबात कोणताही रोग नाही त्याच्यावर. विहिरीत पण गेलेलं आहे ना भाग्यश्री वेल. बांधलेली विहीर आहे अशी. विहिरीच्या कठाडानी कडाकडानी आलाय त्या गजांवर. त्याला पण मस्त शेंगा लागल्यात. एवढ्या शेंगा झाल्यात. या सगळ्या शेंगा तोडून घेऊ आपण. यात मस्त दाणे तयार झालेले आहेत. निब्बर भरपूर निघल्यात. भाग्यश्रीला रोहित किंवा तनू मदतीला असतीच कुठल्याही गोष्टीमध्ये. तर भरपूर अशा टोपली भरून शेंगा आणल्यात तोडून. अगोदर धुवून घेऊ. राखण ते टाकलेली होती. नंतर सोलायला सुरुवात करू. तर अगोदर एकदा शेंगा धुवून घेतल्यात. मस्त असे दाणे झालेत तयार त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जर आपल्याला कवळ्या शेंगा असल्या त्या पण घ्यायच्या खोडून. पण वगैरे काहीच नाही रे भाग्यश्री. अजिबात एक पण शेंग किडकी नाहीये. ही पहा अशी शीर काढून घ्यायची त्याची दोन्हीकडून पण. नाहीतर मग ती तशीच दातात गुतती. कवळ्या शेंगांना नसती बरं का, पण थोड्या निब्बर असल्या ना मग त्यांनाच असती. तर आपल्या सगळ्या शेंगा निसून झाल्यात. आपल्या शेंगा सगळ्या निसून झाल्यात. आता परत एकदा धुवून घेऊ. कढई ठेवली आपण लगेच चुलीवर. तर आपण शेंगांना काय काय साहित्य घेतलंय ते एकदा पाहू. शेंगांना साहित्य घेतलंय. 1 चमचाभर तीळ घेतले, तर हावरी म्हणते त्याला. शेंगदाणे घेतलेत वाटी भरून. आपल्याला लागणारं मीठ घेतलंय. 1 लसणाची कांडी घेतली. आणि मी तिखट लालच टाकणार आहे, त्याच्यामुळे काही हिरव्या मिरच्या घेतल्या नाहीत. हिरव्या मिरच्या पण टाकू शकता तुम्ही. तर अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊ. थोडंसं 2-3 थेंब तेल टाकायचं म्हणजे खरपूस शेंगदाणे भाजतात आपले. आणि शेंगदाणे भाजत आले की आपल्याला आपण तीळ घेतलेले आहेत ना ते याच्यातच टाकायचे इथं. तर आता शेंगाला तेल तापलंय. आपल्या शेंगा अगोदर फक्त तेला मिठात परतून घ्यायचं आहे. शेंगांचा असा हिरवागार कलर होतो त्याला मिठात परतिल्यावर. शेंगाला आता मीठ टाकू. आपल्या चवीनुसार मीठ. त्याला मिठात परतिल्या ना शेंगा त्या चवदार लागत आता मस्त. किती मस्त हिरवागार कलर आलाय शेंगांना. शेंगांवर झाकण नाही ठेवायचं आपल्याला, नाहीतर लगेच मग कलर बदलतो, पिवळ्या पिवळ्या दिसतात. त्याच्यामुळे अशा मस्त परतून घ्यायच्या अशाच.
शेंगा परतूच तर आपण शेंगदाणे कुटून घेऊ. कोणत्या पण भाजीमध्ये 2-4 तीळ घातले तर एकदम चवदार लागते भाजी. शेंगदाणे आपल्याला आबडधोबडच कुटून घ्यायचे, म्हणजे ठोसरच कूट ठेवायचे शेंगदाण्याचा, जास्त बारीक नाही करायचा. बघू शकता किती मस्त असा शेंगदाण्याचा कूट झालाय. उकळात एकदम छान होतो कुटून असा कूट. आपल्या शेंगा पण परतल्यात मस्त. झाकण नव्हतं ठेवलं आपण अजिबात, मस्त अशा वाफळल्या त्या कमी जाळावर. तर आता टाकायचे आपल्याला मसाले. तर 1 चमचाभर धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, हे तिखट 1 चमचाभर. जास्त काही मसाले नाही टाकले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. पण या अशा एकदम छान शेंगा लागत आहेत ना खायला, चवदार. तुम्ही अशा पण एकदा नक्की करून पहा. मस्त अशा आपल्या शेंगा झाल्यात. आता टाकायचं आहे आपल्या शेंगदाण्याचा कूट. तर मी हळद नाही टाकलेली याच्यामध्ये. इतक्या चवदार लागत आहेत ना अशा शेंगा, तुम्ही नक्की एकदा करून पहा. तर आपल्या खमंग अशा वाला शेंगा तयार झाल्यात. बघू शकता. तर तुम्ही पण अशा शेंगा बनवून पहा, करून खा. आपल्या वाला शेंगाचा आजचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि गावची चव आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.